नमस्कार मित्रांनो. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की या 3 युवकांचा बस खाली चिरडून मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वी एक न्यूज आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेली होती की एका मुलाचा अशाच पद्धतीने सकाळी सराव करत असताना एसटीचा जो काही साईडचा पत्रा आहे, तो पत्रा कापून त्या विद्यार्थ्याचा पाय गेलेला होता. आणि त्यावेळेला सुद्धा आपण सांगितलं होतं की तुम्ही ज्या वेळेला सराव करत असताय, त्यावेळेला तो सराव रस्त्यावरती करू नका. आणि त्यात हे थंडीचे दिवस सुरू आहेत. या थंडीच्या दिवसामध्ये समोर धुकं असतं आणि त्यामुळे वाहनांना सुद्धा जे काही त्यांचे चालक आहेत त्यांना पुढे दिसत नसतं आणि त्यामुळं रस्त्यावरती प्रॅक्टिस करणं हे खूप धोकादायक असतं, हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे 3 युवक आहेत, हे अक्षरशः या ठिकाणी चिरडले गेलेले आहेत त्या बसखाली. आता या ठिकाणी 10 लाखांची मदत जाहीर केलेली आहे. परंतु अशा घटना होऊ नयेत यासाठी शासनानं प्रत्येक ठिकाणी जिथे काही 4-5 गावं किंवा एक 10 खेड्यांचे जर का आसपास एखादं क्रीडांगण जर चांगल्या पद्धतीने दिले, तर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सराव करता येईल. परंतु असं काहीही न करता बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच गावातल्या मुलांचं स्वप्न आहे पोलीस भरती होण्याचं, परंतु त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी मैदान उपलब्ध नाहीत आणि मग अशा मुलांना रस्त्यावरती पळण्याशिवाय पर्याय नसतो. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या की ही जी 3 मुलं आहेत, ही आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक केलं असेल. परंतु जर ती स्वप्न पूर्ण करणारी मुलंच त्या आई-वडिलांच्या आयुष्यामध्ये नसतील, तर त्या आई-वडिलांची काय अवस्था असेल, हे तुम्हाला या मुलांच्याकडे बघून कळत असेल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की आपल्याला नोकरी तर मिळवायची आहेच, पण त्याशिवाय आपला जीव सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जीवापेक्षा जास्त काही नाही. तुम्ही काहीही करू शकता, परंतु तुमचा जीव असणं हे खूप मोलाची गोष्ट आहे. आणि म्हणून माझे पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नम्र आवाहन आहे, की तुम्ही जर का रस्त्यावरती अशा पद्धतीची प्रॅक्टिस करत असाल, तर कृपा करून तशी करू नका. कारण की थंडीचे दिवस आहेत आणि इथं तुम्ही बघितलं असेल, की सकाळी 6च्या दरम्यान ही मुलं गेलेली होती बघा. 6च्या दरम्यान ही मुलं गेलेली होती आणि साहजिकच आहे, की या थंडीच्या दिवसामध्ये धुकं असणार आहे किंवा अजून काही जी कारणं असतील ते असतील, परंतु हा अपघात आता होऊन गेलेला आहे. त्याला कोणीही काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जी मुलं या पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा अन्य सैन्य भरतीची असतील, जे मैदानी चाचणीची प्रॅक्टिस करत आहेत, त्यांच्यासाठी आहे की त्यांनी रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीचं प्रॅक्टिस करू नका. कारण महामंडळांच्या गाड्यांची अवस्था तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीने आहे. मागच्या वेळी सुद्धा काही विद्यार्थ्यांचे हात या पत्र्यामुळे गेलेले आहेत, काही जणांचे पाय गेलेले आहेत. तुम्ही मागे जाऊन YouTube चॅनलवरती आपला तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. या तीनही विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया आणि एकच शासनाला विनंती करूया, की काही ठिकाणी जिथं जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी क्रीडांगणं उभा करून या मुलांना तिथं मैदानी चाचणी करण्याची किंवा प्रॅक्टिस करण्याची या ठिकाणी या विद्यार्थ्यांना संधी मिळावी, म्हणजे असे अपघात होणार नाहीत. हे जरी 10 लाख रुपये या विद्यार्थ्यांना मिळाले असले, तर या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची किंवा त्यांच्या कुटुंबाची काय परिस्थिती असेल, हे आपण या ठिकाणी जाणू शकतो. बघा, गेली वर्षभर हे मित्रांनो हे विद्यार्थी तयारी करत होते. एकतर त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आहेच, परंतु त्या मेहनतीला यश यायच्या अगोदरच ही मुलं काय केलेली आहेत, सोडून गेलेली आहेत आणि म्हणून आपण सावध राहणं ही काळाची गरज आहे. म्हणून जे विद्यार्थी या पोलीस भरतीची असेल, सैन्य भरतीची असेल किंवा अजून कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतील, की ज्याला फिजिकल फिटनेस असणं आवश्यक आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या, की असं रस्त्यावरती प्रॅक्टिस करू नका किंवा का करू नका, तर कुठल्याही वाहनांचा या ठिकाणी तुम्ही अंदाज घेऊ शकत नाही आणि म्हणून रस्ता जो आहे, डांबरी रस्ता, तो सोडून तुम्ही काही मैदान असेल तुमच्या जवळपास किंवा रानावनात ठीक आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा, परंतु रस्त्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करू नका. नाहीतर मग अशी वेळ आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो, की मुलांच्या मैदानाची ज्या ठिकाणी
मोठ्या-मोठ्या शाळा आहेत किंवा गावामध्ये जागा आहेत, त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना क्रीडांगणाची सोय उपलब्ध करून द्या. म्हणजे जेणेकरून अशा पद्धतीचे अपघात घडणार नाहीत. धन्यवाद.